तर पाहूया पुढची बातमी। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साध्वी प्रज्ञा सिंह यांचा खळबळजनक दावा समोर आलेला आहे। मोदींचं नाव घेतलं तर छळ करणार नाही बोलत होते आणि साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हा दावा केलेला आहे। तसंच तत्कालीन पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांनी सांगता येत नाही एवढे अत्याचार केले असा दावा, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेला आहे। तसंच गुजरातमध्ये राहत होते म्हणून मोदींच्या नावासाठी दबाव येत होता असं साध्वी यांनी आरोप केलेले आहे। तसंच तत्कालीन पोलीस अधिकारी परमवीर सिंह यांच्यावर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। तर मोदी आणि भागवत योगी यांचं नाव घेण्यासाठी त्रास दिला जात होता असा आरोप सुद्धा साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेला आहे। अनेक गंभीर आरोप या प्रकरणासंदर्भात साध्वी प्रज्ञा सिंह यांचे। लिख रही हूँ, ये सब करने के लिए उन्होंने हमें टॉर्चर किया। हमारे फेफड़े की झिल्ली फट गई, मैं बेहोश हो गई। मुझे सुश्रूषा हॉस्पिटल में गैर कानूनी तरीके से डिटेन किया था, तब रखा और उसके बाद फिर बजे हॉस्पिटल में रखा। मैं अपनी पूरी कहानी जो लिख रही हूँ उसमें ये सब आएगा, लेकिन सत्य जो है ना वो प्रकट होता है और सत्य प्रकट हुआ। माननीय मोदी जी का भी नाम लिया था। मुझे मैं गुजरात में रहती थी, इसलिए उन्होंने मोदी जी का भी नाम मुझसे कहलवाने का प्रयास किया। मैंने किसी का नाम नहीं बोला क्योंकि सब असत्य कहलवाना चाह रहे थे, इसलिए मैंने किसी का नाम नहीं बोला। ये पाहतोय साध्वी प्रज्ञा सिंह यांचे अनेक गंभीर आरोप। या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांनी अनेक गंभीर आरोप तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांवर केलेले आहेत। तसंच आपला अमानुष छळ करण्यात आला होता, आपला अनन्वित छळ करण्यात आला होता आणि मोदी आणि भागवत यांचं नाव यात गोवलं जावं ते नाव घेण्यासाठी आपल्याला अपरिमित आपला छळ करण्यात आला होता असा सुद्धा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केलेला आहे। आपण पाहतोय साध्वी प्रज्ञा सिंह यांचे अनेक गंभीर आरोप। परमवीर सिंह यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। मोदींचं नाव घेतलं तर छळ करणार नाही असं आपल्याला सांगण्यात आलं असं सुद्धा त्यांनी म्हटलंय।